कासे पितांबर तुषहार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुषहार गळा कासे पितांबर तुषहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमा चोपदार गेटवर जा गेटवर विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई वा 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 विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई 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 जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय रघुमाई हा 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 हरि बोल जय जय विठोबा रघुमाई हरि जय विठोबा रघुमाई हरि जय जय विठोबा रघुमाई हरि 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 विठोबा रघुमाई हरि 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 जय विठोबा रघुमाई हरि जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई हरि जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई हरि जय विठोबा रघुमाई हरि जय विठोबा रघुमाई रघुमाई हॅलो हॅलो बरोबर दादा माझं बेस कमी करा गेन आणि स्टेबल करा.
माझ्याकडे फुल आवाज करा. हॅलो 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 आवाज वाढव. रे हॅलो हॅलो चाटी चाटी कडक करा. पखवादाची चाटी कडक करा. गेन आणि स्ट्रबल त्या चाटीला माझे. हा श्रीराम माझा वेग कमी करा. कडक करा थोडंसं. गेन ट्रबल एकदम बरोबर. हॅलो हा रे हॅलो पाड 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 हॅलो झालं. मिलिंद महाराज आवाज बघा ना. चेक करा ना. विधाते बाबा आवाज चेक करा. हॅलो हॅलो थोडा पीस. हॅलो दादू आधी थोडं विको कमी कर. आवाज वाढव नंतर लागेल तेवढा घे. विको कमी कर आवाज वाढव. हॅलो विकोचं कमी कर आधी. आवाज बरोबर करून घेऊ दे. हॅलो चेक. हॅलो इफेक्ट कमी करा. हा करू थोडंसं. हरे राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हॅलो हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी माधव परवा सुख झाले हो साजरे सुख झाले हो साजरे हो विठ्ठल परवा माधव परवा सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे बौद्ध सुकृताचे जोडे बौद्ध सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठल यावं म्हणून विठ्ठल यावडे तो विठ्ठल परवा
देवी वार विठ्ठल बरबा माधव बरबा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम जय कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम। सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमायेच्या पते सोयरिया रखुमायेच्या पते सोयरिया रखुमाईच्या पते सोयरिया सदा डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पते सोयरिया रखुमाईच्या पते सोयरिया रखुमाईच्या पते सोयरिया कोण तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ हारी गोड तुझे रूप गोड तुझे नाम देव प्रेम सर्व काळ देव प्रेम सर्व काळ देव प्रेम सर्व काळ विठू माऊली हाची वरते संचारुणी राही हृदयी माझ्या संचारुणी राही हृदयी माझ्या संचारुणी राही विठो माऊलिये हाती वरते संसारोने राहे हृदय माझा संसारोने राहे हृदय माझा संसारोने हृदय माझा कोण तुझे रूप कोण तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तेई मज प्रेम सर्व काळ तेई मज प्रेम सर्व काळ तेई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे माझा प्रेम सर्व सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागो अनेक तुका म्हणे काही न मागो अनेक तुका म्हणे काही न मागो अनेक तुका म्हणे काही न मागो गोड तुझे गोड तुझे गोड तुझे पायी सुख
आजच्या अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्या दिवसाची कीर्तनाची चाल हरिभक्त पारायण तुषार महाराज आणि त्यांना साथ करतील आमचे विधाते महाराज महेश महाराज विधाते आणि मृदंगाला साथ हरिभक्त पारायण आमचे सावता महाराज. हॅलो
गोड तुझे रूप रूप
गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरणो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु क्लेश विकार गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म कंस चाणूर देवकी परमानंदम सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी शांताकारं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं. पुढचं काय? वातात्मजं वानरयूथमुख्यं कैलास राणा शिवचंद्रमौळी. वरचे कोणीच म्हणू नका. कारुण्य सिंधू भव दुःखहारी सदा सर्वदा योग तुझा घडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य त्विष्टन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. छाती वाजवा. छातीचं वाजवा. प्रथम जागृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास दास शाबास. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. जगतातून या जायाचे रे मरणाचे स्मरण करा. 2 दिवसाची धनसंपत्ती विदवत्तान सत्ता रे
लोभितीच्या पडवणे करसे कारे आयुष्याची होळी रे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे नाम देई मज प्रेम. विठू माऊली हाचीवर देई संचारुणी राही हृदयी माझा. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. तुका म्हणे काही न मागो अनेका तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. प्रस्तुत कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय परमार्थाचे महामेरू जगाला दिग्दर्शन करण्याचं कार्य ज्यांच्या शब्दात आहे, नजरेत आहे, स्पर्शात आहे, पाया खालच्या मातीत आहे, पोषकात आहे. ज्या जाग्यावर बसले त्या जाग्यामध्ये सुद्धा जगाला दिग्दर्शन करण्याची ताकद आहे. असे श्रीमंत श्री जगद्गुरु जगतवंदनीय विश्ववंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकोबरायांचा अभंग बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी अनादी कालापासून चालत असलेला हा दैदिप्यमान सप्ताह भगवान प्रभू रामचंद्रजीच्या प्राणंगणामध्ये आहे. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान आपल्या घरामध्ये घडावं याकरता परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी ब्रह्मीभूत आमचे राम इच्छा बाबा तथा परमपूज्य आदरणीय सुंदरदासजी महाराज यांच्या पुण्यस्पर्शानं यांच्या मार्गदर्शनानं चालत असलेला हा दैदिप्यमान सप्ताहाचं वय वर्ष 70-75 आहे. त्या निमित्तानं सर्व गुणीजन महाराज मंडळी माझा पहिला दिवसाचा नंबर लागला आणि म्हणून या ठिकाणी महाराज मंडळी उपस्थित आहे. सुंदर चाल गाणारे आमचे कन्नड परिसराचं नाही, नाशिक परिसराचं, मग तुमच्या चाळीसगाव परिसराचं, संभाजीनगर परिसराचं, कोपरगाव परिसराचं, महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं नाव आहे असे महेशजी महाराज आहे. पुन्हा हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय गायनाचार्य कीर्तनाकार आहेत, सर्व गुण संपन्न मिलिंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय मृदुंगाचार्य मृदुंगालंकार मृदुंगातला पुष्कराज तुमच्या गावाचं परिसराचं भूषण असलेले सावतोबा महाराज आहेत. हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय आता संवादिनीवर साथ देत आहेत तथा हार्मोनियम वाजवत आहेत असे वसुदेवजी महाराज आहेत. मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया घात निवाराया सर्व गुणीजन महाराज मंडळी उपस्थित आहेत. या ठिकाणी सामोर बसलेले माझ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्तीपरायण पूज्यश्री विलास महाराज आहेत, सायगावकर आहेत. पुन्हा सदाशिव महाराज सायगावकर या ठिकाणी आहेत. ज्यांनी संपर्क केला असे महेश दादा विधाते आहेत. पुन्हा ज्यांच्या घरामध्ये महाप्रसादाची पंगत होती सुदाम रामा देसले तथा सावकार, ज्यांच्या घरामध्ये आपण स्वादिष्ट मिष्टान्न भोजन केलं असं त्यांच्या घरालाही चांगल्या प्रकारची समृद्धी प्राप्त हो. माझ्या माता भगिनी पुरुषवर्ग आबालवृद्ध विणेकरी महाराज आहेत. मागे पुढे उभार आहे संभाळीत विनोद भैया असेल, आलिया घात निवाराया सर्व गुणीजन महाराज मंडळी माता भगिनी पुरुषवर्ग आमचे हरिभक्तीपरायण पूज्यश्री सदाशिव महाराज उपस्थित आहेत. आमचे कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबा असतील कार्यक्रमाला, पुन्हा आप्पा असतील, पुन्हा सेठजी असतील, माझ्या माता भगिनी आहेत. हे असं महिला भजनी मंडळ आहे, बरोबर आहे ना? तुमच्या भजनी मंडळाचं नाव काय आहे? एकविरा महिला मंडळ भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ. अशा महिला भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहे, आबाल वृद्ध आहे. त्या ठिकाणी काय लावलेलं आहे त्याच्यात दिसतो मी? LED स्क्रीनवरती महाराजांना दाखवण्याचं काम करतात असे उत्कृष्ट कॅमेरामॅन विनोद भैया कुठे आहेत? त्यांचं ते कॅमेऱ्याची झुमिंग सिस्टीम लेन्स चांगल्या प्रकारचे आहे. आवाजाचं स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं कार्य करतात असे राधे राधे साऊंड सिस्टम या ठिकाणी आहे.
कार्यक्रमाच्या निमित्तानं फोन करणारे कुठवर आलेत, कुठपर्यंत पोहोचलेत, घाट पास केला का, असं दरवेळेस विचारणारा माझा परमार्थातला मित्र आहे सागर भैया आहे. पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित उत्कृष्ट स्थिती करणारे, त्या पुरुषाला उत्कृष्ट चांगल्या प्रकारची साथ देणाऱ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. मायबापांनो, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, हाच अभंग घेतला ना मी. मग कोणता? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, म्हणजे यांचं लक्ष आहे का नाही पाहिलं महाराज. रखुमाईचा पती सोयरिया. मायबापांनो, जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, माझे डोळे सतत तुझ्या मूर्तीवर जडलेले असावे. रखुमाईच्या पती सोयरिया, तू रखुमाईचा मालक आहे पण माझा सोयरा हो तू. रखुमाईचा पती सोयरिया, मग का सोयरा हो? तो गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. थोडी गंमत आहे. त्याच्या बरोबर सोयीरपण करणं म्हणजे काय सोपं आहे का? कळलं का? म्हणले कसं आहेस? म्हणले गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तू गोड आहेस रे. तुझं रूप गोड आहे, तुझं नाम गोड आहे, तुझं कर्तृत्व गोड आहे, तुझं सर्वच गोड आहे. कसा गोड आहेस? लावला तरी ऊस, लावला तरी काय ऊस, उगला तरी ऊस, तुटला तरी, कारखान्याला गेला तरी, म्हणजे त्याच्यापासून निर्माण झालेली साखर सुद्धा कशी आहे? लावला तरी गोड आहे, मोठा उगला तरी गोड आहे, आणि मोठा झाला तरी गोड आहे. तुटून कारखान्याला गेला, साखर झाली तरी गोड आहे, त्याच्यापासून चहा बनवला तरी. तसा आहेस तू. गोड तुझे रूप, कळलं का? गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तू गोड आहेस. अनवरत आनंद वर्षिते, सतत आनंदाचा वर्षाव करणारा तू पंढरीचा पांडुरंग आहे. आणि ज्या घराला परमार्थ कळाला बरं का महाराजचे, त्या घरातला अनर्थ पळाला. आणि ज्या घरातला अनर्थ पळाला त्या घरामध्ये अज्ञान दूर झालं आणि ज्ञानाची ज्योत त्या घरामध्ये लावल्या गेली. आणि म्हणून परमार्थ कळणं अति आवश्यक आहे. माझे ज्ञानोबा कळणं, माझे तुकोबा कळणं, माझे गोरोबा कळणं, सावतोबा कळणं, माझे या ठिकाणी गोरोबा काका कळणं, परमार्थ कळणं महत्वाचं आहे. पाठ किती आहे याच्यापेक्षा ते किती रुचलंय, किती पचलंय, किती समजलंय. जमीन किती आहे याच्यापेक्षा ते किती पिकते. कळलं का? नहीं तो 100 एकर यहां से देखा वहां तक सब खेती अपनी, मगर खाने की बुराई. काय उपयोग आहे का? म्हणून परमार्थ कळणं महत्वाचं आहे. ज्या घराला परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ पळाला. आणि म्हणून सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. तू रखुमाईचा पती आहे पण आमच्या बरोबर सोयीरपण करशील का? आणि देवानं आपल्या बरोबर सोयीरपण करावं, मग आपलं घर लहान राहील का? मोठं होईल. आणि मोठ्याचं चांगल्याचं सोयीरपण आपल्या घरामध्ये झालं तर त्यांच्या बरोबर आपण सुद्धा उजळून निघतो की नाही? म्हणले गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. आणि मग तुकोबाराई याच्याही पुढे जाऊन म्हणतात, विठो माऊले हाची वरदे, असा वरदे काय संचारुणी राही हृदय माझ्या जीवनात तूच आहे. उठता बसता हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, दळिता कांडिता हरी बोला. किंवा माझी मज झाली अनावरवाचा, छंद या नामाचा घेतलासी. म्हणजे संचारुणी राही हृदय माझ्या हृदयात तू राहा, दुसरं कोणी नको. दुसरं जर कोणी आलं तर माझ्या नजरेमध्ये बदल व्हायला काहीच वेळ लागणार नाही, कारण की हृदयात तू आहे. मग दिसताना सुद्धा कोण आहे? सर्वस्य चाहम किंवा ममय वंशे जीवलोके जीवभूत सनातन. सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाश रश्मी, सर्व घटी राम, सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाश रश्मी, सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाश
हरिमुखे मला पुण्याची गणना कोण करे हरिमुखे मला पुण्याची गणना कोण करे सर्वा घटी राम देहा देतो संचारुणी राहे हृदय माझा तुका म्हणे काही न मागो मला काय नको तुझे पाये सुख सर्व आहे. आणि म्हणून जगत असताना बरं का आहे बरं का दादा बरं का तरुण मित्रांनो, ज्या घराला परमार्थ कळाला त्या घरामध्ये आनंद प्राप्त झाला. म्हणजे ज्या घरामध्ये 5 माणसं आहेत आणि त्यांना परमार्थ कळाला की ते आनंदित राहतात. आणि त्या 4 जणाला परमार्थ कळाला ते हसतात, जेवताना आनंद घेतात, श्लोक म्हणतात, भजन करतात. आणि 1 जणाचा तंबोरा फुगलेला आहे. तंबोरा कळतं का? 4 आनंद घेतात आणि 1 नरक आहे. नरक कळालं का? घाण आहे. एक लक्षात असू द्या, 4 जण आनंदी आहे घरातले, 1 जण नरक आहे, घाण आहे. 5 जणांचं कुटुंब आहे तुमचं, पण 1 जण नाराज असेल तर त्याचा नाराजपणाचा इफेक्ट ह्या 4 जणांवर म्हणजे याचा अँटीव्हायरस किंवा याचा व्हायरस किंवा याचं व्हायरल इन्फेक्शन यांच्यावर 2-3 वर्षात होतं. कळलं की नाही मला माहित नाही. आणि म्हणून घरामध्ये एक लक्षात ठेवा, जगत असताना तो कळाला ह्या नजरेमध्ये देखिला म्हणे बैसला, देखिला डोळा बैसला मणी. त्याला बघितलं मनात आहे आणि मनामध्ये तो आहे. तर ध्यानात सुद्धा तोच आहे. ध्यानात तो आहे म्हणजे बुद्धीमध्ये सुद्धा तोच आहे, म्हणजे कर्तृत्वामध्ये तोच आहे, कार्यामध्ये तोच आहे. दिसतो तो, बाकी काही दिसत नाही. प्रपंचात काय दिसतं? काय दिसतं प्रपंचात? मला 3 पोरं आहे, मला 3 सुना आहे. तुम्ही कुठं झोपता? म्हणले मारुतीच्या देवळात झोपतोय. ज्या घराला भगवंत कळाला, मला खरं सांगा पुरुष मंडळी, मला खरं सांगा, पोरगी तुमची आहे का जावयाची आहे? कुणाची आहे? आप्पा कुठं बसलेत? पोरगी तुमची आहे का जावयाची आहे? जावयाची तुमच्याकडे 20 वर्ष ठेव आहे. बघा तुम्ही मंडळीचं तुमच्या दुखू द्या आणि पोरीचं लग्न होऊ द्या आणि पोरीला फक्त म्हणा, अगं पोरी काय 1-2 महिने राहतीस का भाकरी घालायला? काय म्हणल पोरगी? त्यांचा डबा द्यावा लागतंय, ऑफिसला जाता टिफिन वेळेवर द्यावं लागतंय. यहाँ तो बच्चे को भी स्कूल छोड़ना पड़ता है, क्या करूं मैं नहीं आ सकते पिताजी. म्हणजे मुलगी तुमची आहे का जावयाची तुमच्याकडे 20 वर्ष ठेव आहे? जावयाची तुमच्याकडे 20 वर्ष ठेव आहे. महिला मंडळ, मला खरं सांगा, पोरग तुझं आहे का सूनबाईचं आहे? खोटं बोलू नका, रामाच्या मंदिरात आहेस. पोरग तुझं आहे का सूनबाईचं आहे? सुनेचं तुझ्याकडं 25 वर्ष ठेव आहे. पुन्हा पोराला डोकं लावू नकोस. 25 वर्ष. लग्नाच्या अगोदर ते म्हणाल, आई माझी मायेचा सागर, दिला तिनं जीवनाकार. पण लग्न झाल्यावर 2च वर्ष ज्या पोराची रिंगटोन होती फोनची, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, 2 वर्षात रिंगटोन स्वर तेच आहे, शब्द बदललेत महाराज, स्वर तेच आहे. आता हे माझं आहे, मी कोणा कवीचं गात नाही, कोणाचं गात नाही, स्वर तेच आहे. आई माझी मायेचा सागर, नाही मिळत तिला इळीळ भाकर, मग नाताला उचलून घेती
हाताला उचलून घेती पिशीत डबा घालती नाताला घेऊन बालवाडीत जाती रे बात घुगऱ्याकडे टुळू टुळू पाती रे ओ, ओ, पोरग कोणाच आहे तुझं का सुनबाईचं पोरगी तुमची आहे का जावयाची ज्या जमिनीमध्ये असं धोतर पकडून फिरता 100 एकर पठ्ठ्याची खायला दिली का आपल्याला कायमची देऊन टाकली बोलाव खायला दिली माझ्या नावावर 11 एकर जमीन आहे आता माझं वय 46-47 वर्ष आहे माझ्या बापाने माझ्या नावावर आता केली मग किती वर्षे माझ्या नावावर ते राहिलं माझ्या नावावर जमीन झाली म्हणजे माझं नाव कशावर आलं त्याला काय म्हणतात आणखीन अजून काय म्हणतात उतारा उतारा म्हणजे याच्याहून उतरत राहा याच्याहून उतरत राहा याच्याहून किती उतरले आजामेला पंजामेला बाबा मसना गेला आजामेला पंजामेला बाबा मसना गेला भयाले मोठे उठा देखत नातू पंतू तोही पैसा झाला उठा उठा जागा पाठी भयाले मोठे उठा उठा जागा पाठी भयाले मोठे भयाले मोठे भयाले मोठे फक्त खायला दिली हा म्हणू नका माझी आहे खायला दिली महाराज तुमच्याकडे जन्माला येताना एकटे आलात का दोघं आलात बोला कीर्तनात बोललं पाहिजे किती जण आलात ओ मंगल मावशी जन्माला येताना एकटे आलात का दोघं आलात बोला की आणि एकटा आला आणि त्याने हातपाय हलवलेच नाही तर लोक म्हणतील याला पुरून टाका देहाबरोबर जीव आला निस्ता जीव आला पुरून टाकतील जन्माला येताना दोघे आलात माऊली सांगतात परी अवधान एकले दीजिए मग सर्व सुखासे पात्र होईचे हे प्रत्युज्ञ उत्तर माझे उघडाय का लक्ष देऊन राहा गोविंदुगा मोठी गंमत आहे जन्माला येताना एकटे आलायत का दोघं आलायत आता बोला दोघं देह आणि जीव तुमच्याकडे नाव देहाचं ठेवलं का जीवाचं ठेवलं नाव देहाचं आहे का जीवाचं आहे जीवाचं नव्हे माझं नाव ज्ञानेश्वर आहे हे ज्ञानेश्वर नाव देहाचं आहे का जीवाचं आहे देहाचं आहे याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं याचं शिक्षण कंप्लीट झालं याचं लग्न लागलं मग माझ्या देहाचं लग्न लागलं का जीवाचं दादा कशाचं लग्न देहाचं आहे का जीवाचं आहे देहाचं माझी पत्नी माझ्या देहावर प्रेम करते का जीवावर बोला की माझ्या देहावर प्रेम करते माझी पत्नी का जीवावर आणि देह कसा आहे टाळ
आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत रे जाणार सकळे, नाशिवंत रे जाणार सकळे, सकळे. हिच्या टीचं विक्को काढायचा, गेन स्टबल द्यायचा आणि आवाज धुमाचं कमी कर. महेश भैया धुमाचं कमी कर आणि चाटीला सागर दादा गेन आणि स्टबल दे. ते बद करते, ते स्वरातून घालते कधी कधी. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. महाराज जगत असताना घराला परमार्थ कळाला की अनर्थ पळून जातो. कुणासाठी बीपी वाढून घ्यायचं तुम्हाला, कोणासाठी शुगर हाय करायची, कुणासाठी डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिरस चकोप, ब्रेनचा प्रॉब्लेम, आल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवाईचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम. डॉक्टर कुणासाठी वाढायचे, कुणासाठी नाही. माझं पोरग आहे, अरे हाय पोरग तुझं, पण तुझं आहे का सूनबाईचं या ध्यानात ठेव जा. नाही माझी जमीन आहे, माझी आहे का दुसऱ्याच्या नावावर होणार आहे, त्याचं नाव उतारा आहे, त्याच्यावरून उतरत राहायचं असतं कायम. कितीतरी त्याच्यावरती नावं लागलेत आणि कितीतरी संपून गेलेत. म्हणून जगत असताना आमच्या घराला परमार्थ म्हणजे नजरेचा कळाला का, परमार्थ गळ्याच्याही पेक्षा डोळ्याचा असावा. डोळा तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आमचे कान विठोबाचे गुण ऐकतात का शेजारचे भांडणं ऐकतायत? बोला की महाराज. नुसतं शेजारी घरात किचकिच चालू झाली का जेवणाचं ताट माग सरकते, काय चाललं तिथं बघा की, हो भांडण आहे. म्हणजे आमच्या कानाला सुतक पडलं, नको ते ऐकायचं, चांगलं ऐकणार नाही. भजन चालू झालं का म्हणते लागली उळायला, कानाला सुतक आहे. आता तुम्ही माझ्याकडे बघताय, जे दिसते ते पाहता का जे बघायचं ते बघता? बोला की. माझ्याकडे बघताय ना तुम्ही ह्या डोळ्यानं. 756 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत, याची झुमिंग सिस्टीम स्टँडर्ड आहे. याची ॲनिमल प्लॅन, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी याच्यावरती जे कॅमेरे आहेत ना त्याच्यापेक्षा स्टँडर्ड कॅमेरे हे आहेत जागतिक लेवलमध्ये. यांच्या एवढी झुमिंग सिस्टीम कोणचीच नाही. आता तुम्ही माझ्याकडे जे बघतायत, जे दिसतंय ते पाहता का जे बघायचं ते बघता? जे दिसतंय कधीच मान्य करू शकत नाही. तुम्ही जर जे दिसते ते पाहत असाल तर तुकोबरायच्या नजरेत आणि आपल्या नजरेत काहीच बदल नाही. अवघी रूपी तुझी देवा, वंदू भावे करू सेवा, आम्ही न देखो अवगुण पापी पवित्र शहाणा. अवघी रूप आहे तुझे देवा, हे तुकोबरायची नजर आहे. आणि आपली नजर कशी आहे? आता तुम्ही माझ्याकडे बघताय पण एवढाच विचार करतायत, बाबा बोलतोय चांगला पण कोण्या जातीचा असेल. जे दिसतंय ते कधीच पाहत नाही, जे बघायचं ते बघतो आम्ही. काही जण म्हणते जातीचं जाऊ द्या हो, याचं लग्न झालेलं असेल का असाच सोडून दिलेलं आहे देवाला. काही म्हणते जातीचं जाऊन द्या आणि त्याचं जाऊन द्या, गाडी तिचीच असन का भाडोत्री असन. जे दिसतंय ते बघत नाही आम्ही, आम्हाला जे बघायचं ते बघतो आम्ही. हो, आणि त्याच्यामुळं नको त्या भानगडी होऊन बसतात. आणि म्हणून परमार्थ इथं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून माई, म्हणून दादा, तुम्ही पंढरपूरला गेलात ना, आता ह्या वारीत गेलात ना, किंवा वारीत जर नसन गेलात तर मग दर्शनाला तरी गेला असताल ना. दर्शनाला किती तास लागतात? पांडुरंगाच्या दर्शनाला किती तास आहे? ओ बोला की ओ आत्या.
8 तास 10 तास. मग आमचं लक्ष पांडुरंगाकडे असतं का हो? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. लक्ष कुठे आहे? आम्ही बारीत उभा आहोत. मग आमचं लक्ष पांडुरंगाच्या चरणाकडे आहे का मधी घुसणाराकडे आहे? कोणाकडे? मधी घुसणाराकडे. आपण काय म्हणतो, किती वेळच उभा राहिलो इथं, मधी कशाला घुसू राहिला तू? नाही काय आम्ही काय वेडे आहोत का? मधी घुसू नका हो साहेब. 12 तासापासनं बारीला उभा आहे, मधी घुसता. मग आम्ही तिथं जाऊन सुद्धा त्याच्या मूर्तीकडे जर लक्ष नसेल. तुकोबाराय म्हणतात, तुला पाहिलं ना अनंत जन्मीचे पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख. किती जन्माचं दुःख विसरले तुकोबराय? किती म्हणतात तुकोबराय? अनंत जन्मीचे. आम्ही ह्याच जन्मातलं दुःख विसरू शकतो का? बोला ना, विसरू शकतो आम्ही? ह्या जन्मातलं दुःख विसरू शकतो? अरे दुःखानं बीपी वाढला. मा पुतण्याचा असा म्हणला मला, मी मोठा असून मा पुतण्या माया संग भांडणं केले. लहान्या भावाच्या पोरग मला गुरखलं आणि त्याने तेच मनात धरलं, घरी आलं, जी बीपी वाढला का. अनंत जन्मीचे पाहता तुझे मुख. हो हेस, आम्हाला ह्या जन्मातलं दुःख विसरता येत नाही. तुकोबाराय म्हणतात, तुझा चेहरा पाहिला ना या डोळ्यानं, मी कितीतरी जन्माचं दुःख विसरलो देव. त्यातली त्यात सगळ्यात महत्वाचं दुःख पुरुष विसरू शकेल पण महिला विसरू शकत. लहानपणी तिच्या पोराला हाणलं होतं तर ती म्हणली, मरण पण त्यांच्या दारात जाणार नाही मी. ही खुन्नस आहे तुमची. तुमच्या जीवनामध्ये सतत दुःखाचं गाठोडं बांधून ठेवलेलं आहे. आणि या दुःखामुळं, हायपर टेन्शनमुळं तुम्हाला जे रोग झालेत ना, केस गळणं, पचनक्रिया संपणं, थायरॉइडचे आजार होणं, फॅटी लिव्हर होणं, बऱ्याचशा स्त्रिया त्याच्यामुळं ह्या रोगाला बळी पडतात. थायरॉइड होणं, बऱ्याचशा स्त्रियाला थायरॉइड आहे. कशामुळं आहे? थायरॉइड कळलं ना. याचं कारण काय? नको त्याचं टेन्शन घेतलं तुम्ही. फॅटी लिव्हर झाले, तुमची लिव्हरवरती फॅट चढली आहे. याला कारण काय आहे? नको ते विचार तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. म्हणून जगत असताना मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. मजेत राहा. कोण्या दिवशी आमचा मुराळीला ना आम्हाला घेऊन जाईल माहित नाही. मुराळी कळाला का? मुराळी म्हणजे पूर्वीच्या काळात लग्न झालं का नवरी मुलीला नेण्याकरता यायचा, 8-8, 10-10 दिवस राहायचा, वेगळ्या प्रकारचा स्वयंपाक केला जायचा. आणि मग मुराळ्यानं त्या नवरी मुलीच्या आईनं काय करायची? पुरणाची पोळ्याची पाठी करायची. एकटीनंच करायची का भाऊबंदीने नेऊन करू लागायच्या? भाऊबंदीने नेऊन करू लागायच्या. आणि मग ती पाठीमध्ये उचला, त्याच्यात कुरडायचे तुकडे, पापडाचे तुकडे. भजी देतात का बोंड देतात पाठीवर तुमच्याकडे? भजे वेगळे आणि बोंड वेगळे. भजे म्हणजे सहज बोचऱ्या माणसाने खावे, त्याचं नाव भजे, सॉफ्ट असतात ते. आणि बोंड म्हणजे निबार. एक बोंड खायचं ठरलं तर 1.5 ग्लास पाणी गोठावं लागत, तेव्हा एक बोंड गिळत. आणि ज्याला दात नाही त्यांनी जर बोंड खाल्ले ना, मग अवकाळ्याच वारण वावधन
आणि ढळाला बारदाना पाऊस तर कांदे भिजले. आणि म्हणून आणि पूर्वी भूत लागू नये म्हणून पाठीमध्ये कोळसा टाकायचा है ना. मग ती मुरळ्याने उचलायची. आणि माई एक लक्षात असू द्या, आपला मुराळी प्रत्येकाचा आलेला आहे. आपण फक्त पिशवी भरायची, निघायचं कार्य करायचं. घडी घडी काळ वाट याची पाहे टाळ, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे, क्या भरवसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. ग्रसगडी सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रसगडी सत्ता नाही नाही हाती घासगिरी सत्ता नाही, नाही हाती घासगिरी सत्ता नाही. क्षण भंगूर हे जायन कळता, ग्रासगिरी सत्ता नाही हाती, ग्रासगडी सत्ता नाही हाती. हो क्षण भंगुर हे जायन कळता, ग्रासगिरी सत्ता, ग्रासगिरी सत्ता नाही हाती, ग्रासगिरी सत्ता नाही हाती. क्षणभंगूर जाय न कळता, ग्रासगडी सत्ता नाही, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. क्षणभंगूर आहे. कधी जायचंय बरं ना, जायचं नाही, आपण चाललोय. निम्म्याच्या पुढं तर मेलोय. काही काहींचे दात मेलेत का आहेत. टायरचा गाळल्यावानी जीप चगडीत येत काही काही. दात मेलेत का आहेत, मरून गेलेत दात. मी कॉलेजला होतो, दाढी वाढायचो अशी तुमच्यासारखी मस्त. हेअरस्टाईल वगैरे जरा माझी भारीच होती, जरा तब्येत बिब्येत, जीन्स टी शर्ट वगैरे असं मस्त जिम वगैरे मारायचो मी. हां. आणि माझे मित्र म्हणायचे, वाव व्हेरी नाईस हेअरस्टाईल ज्ञानेश्वर, आय एम प्राऊड ऑफ यू एस. असे माझे मित्र मला म्हणायचे. मी तसं तसं एस असं असं करायचं, एस असं जरा ॲक्शनमध्ये चालायचो मी. आता माझी सगळी दाढी पिकली आहे, तिचं काळं पण मेलंय आणि पांढरं पण आलंय. म्हणजे तिचं काळं पण मेलं का जिवंत आहे. माझी हेअरस्टाईल म्हणजे माझे केस असे बम करायचे, असे झप 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 असे झापूक झुपूक, आणि असे असे हालायचे, असे असे मस्त होते, सिल्की होते. आणि माझे मित्र म्हणायचे, काय रे कसला कोट आहे ना, काय दिसतोयस ना ज्ञानेश्वर. मी तसं माझा हात असा, मी असा आणि असं करायचं एस. आता जर फेटा काढला ना तर मी इथपर्यंत उजेडीचे मन झालो. म्हणजे माझे केस मेलेत का जिवंत आहेत, बोला. मेलेत, हा मेलेत माझे केस. बऱ्याचशा जणांचे दात मेलेत, बऱ्याचशा जणांचे गुडघे मेलेत. वाकले ना तर पुन्हा
शेकल्याशिवाय सरळ होत नाही. म्हणजे गुडघे मेलेत का जिवंत आहे? मेलेत. काही काहींची पचनक्रिया मेली आहे. मग मेले का जिवंत आहे? काही काहीचं कंबर मेलंय, नजर मेले, चष्मा काय टाका कुड आलं रे, म्हणजे नजर मेली आहे. म्हणजे आम्ही मेलोय, हळूहळू आम्ही मरतोय, हळूहळू मरतोय आम्ही. आमचा स्किनचा कलर मरतोय, आमचा ग्लो मरतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. नेले मोढानी ठाऊक केलं सत्ता. तुका रे तुझीला भारी लीला. तुका रे तुझीला भारी लीला. तुका रे तुझी कधी जाईल जाईल निघून ठाऊक नसता, माहिती नाही ना. हो, कधी जाणार आहोत याच्यातून माहिती नाही. म्हणून परमार्थ समजून घ्या. परमार्थ कसा समजून घ्या? आई, ज्या घराला डोळ्याचा परमार्थ कळाला, त्या घराला कृतीचा परमार्थ कळाला, आचरणाचा परमार्थ कळाला, त्या घरातले लेकराचे दंडातली ताकद वाढली पाहिजे का डोक्यातली? म्हणजे हेअरस्टाईल का हेडस्टाईल? तुमची पोरं हेअरस्टाईल ना स्टँडर्ड असावे का हेडस्टाईल ना? हेड, डोक्याच्या केसाचं वळण नाही, डोक्यातले विचार. आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात, त्या घरामध्ये क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे पोरं, गावामध्ये न्यायनिवाडा करणारे, चांगल्या प्रकारची शेती करणारे, चांगल्या प्रकारचं देशाचं रक्षण करणारे, चांगल्या प्रकारचं कीर्तन, चांगल्या प्रकारचं समाज प्रबोधन हे करण्याकरता जन्माला. म्हणून घरातली आई स्मार्ट असं. आता तिचं स्मार्टनेस, आई स्मार्ट म्हणजे तिची स्किन ग्लो करणारी असावी का बुद्धी ग्लो करणारी असावी? म्हणजे तिचं कातडं चमकणारा असावं का बुद्धी चमकणारी असावी? बऱ्याच आया आहेत, दिसती छान, रूपाचं बाण, ती रिकामानं मारिती चक्रा इकडून तिकडं. बऱ्याच हे आई, लेकरं मोठे करायचे, मग त्यांना बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव हे खाऊन मोठे त्यांची फॅट वाढायची का बुद्धी वाढायची? आणि ज्या घरामध्ये बुद्धी वाढल्या जाते ना, त्या घरातलं लेकरू लात मारीन तिथं पाणी काढतं. आणि ज्या घरामध्ये बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, ढवळ्या कोंबड्या, गुराट झालेले बोकडे, ज्या घरामध्ये खाऊ घातल्या जातं ना, त्या घरातल्या पोरांची डोक्यातली ताकद वाढत नाही, दंडातली वाढते. आणि तरुण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षपूर्वक आहे का? ज्या घरामध्ये निस्ती दंडातली ताकद आहे, नाही काय कामाची नाही, कामाला येते ना, पण कोणच्या? आहेत ना, दंडाच्या ताकदीचे गडी फक्त झेंडेच उचलायला आहे.
आणि झेंडे उचलायला लावणारा कोण आहे? त्याच्या डोक्यात ताकद आहे. तुमच्या पोरांची ताकद कुठे आहे? दंडात आहे का डोक्यात आहे? परमार्थ म्हणजे मायाले हरिपाठ पाठ हे मी आता पावल्या खेळू खेळू म्हणते. हे नको सांग. तो प्रॅक्टिकली परमार्थ आहारामध्ये किती भिनलाय? परमार्थ तुमच्या घरातल्या फ्रिक्वेन्स मध्ये किती भिनलाय? परमार्थ तुमच्या जीवनात किती रुचलेला आहे? नुसतं परमार्थिक दिसू नका किंवा नुसतं अभंग म्हणू नका, तो किती उतरलेत. आता मी महाराज दिसतो का महाराज आहे? बोला की. एक टांगी धोतर, 3 बटन शर्ट, जॉकेट घातलेला आहे, फेटा बांधलेला आहे, कानात कुंडल आहेत, असे मस्त मिशा आहेत, चमकताय नाही? म्हणजे महाराज दिसतो का महाराज आहे? महाराज दिसणं महत्वाचं आहे का असणं? बोला की. महाराज दिसणं महत्वाचं आहे का असणं? महाराज दिसणं महत्वाचं नाही, महाराज असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं आहे का असणं? असणं. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? बोला की. पतिव्रता दिसणं महत्वाचं नाही, पतिव्रता असणं महत्वाचं आहे. नुसतं मी महाराजासारखं दिसतोय, ने कपडे महाराजाचे, लफडे निळफुल्याचे. वाटत होता महाराज पण निघाला माणूस. उस डोंगा परे रसनो हे डोंगा. काय भुलला शिवरलिया रंग, काय भुलला शिवरलिया रंग. रसनो हे डोंगा काय भुलला शिवरलिया रंगा. म्हणून आणि परमार्थ डोळ्याचा असावा. जसं छोटं लेकरू आहेत, आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलेलो होतो. हाडामासाचा गोळा आहे, आम्हाला बोलता येत नाही, फक्त रडता येत आहे. पण लेकरू का रडतं? ते ओळखण्याची नजर आईकडे. ते घेण्यासाठी रडते का, झोपण्यासाठी रडते का, पिण्यासाठी रडते, ही नजर तुमच्याकडे आहे की नाही? बरं, सगळ्यात जास्त नजर कोणला कळती? गडी माणसाला का बया माणसाला? बरोबर आहे की नाही? नाही, 100% बरोबर आहे. ते काका बरोबर बोलले. नजर बाया माणसाला कळते. साहजिकच. कल्याण मामा म्हणले ना आता. कल्याण मामाचे ना आता. कोण म्हणलं? काशीनाथ मामा म्हणले ना, आहे ना काशीनाथ मामा. सगळ्यात जास्त नजर स्त्रियाला. तर माझा मित्र आहे पुण्याला आणि तो सहज आला. आम्ही क्लासमेट होतो बरोबर. आणि तो म्हणलं, ज्ञानेश्वर कसा आहेस? म्हणलं, आय एम फाईन. ते म्हणलं, मी येतोय. म्हणलं, ये की, तुझं स्वागतच आहे. ऑल इज स्वागत आहे तुझं, ये. आला तो बंगल्यात, आला, बसला. मी म्हणलं, चहा घेणार का, दूध घेणार का, कॉफी घेणार का, नेस कॉफी, काय देऊ काय तुला? तो मला चहाच हवा य. होय. आणि म्हणलं, शुगर कसं? ते म्हणलं, शुगर फ्री नॉर्मल जरा. वहिनी दुधाचा चहा द्या. येस. तिने चहा केला, ट्रेमध्ये आणला, त्याला दिला, तू पिला. आणि पिल्यानंतर त्याला म्हणलं, आता काय आहे, कसं आहेस? म्हणलं, बरं आहे मी. कुठं चाललाय? म्हणलं, संभाजीनगरला. म्हणलं, जेवणार आहेस का तू? इकडचं गावाकडचं जेवण जरा नाईसच आहे, व्हेरी नाईस आहे. म्हणलं, काय बनवणार आहात? म्हणलं, तू सांगशील ते बनवू आपण. बाजरीच्या भाकरी, आमटी वगैरे, जरा मस्त कांदा लिंबू देऊ तुला. तर म्हणलं, ओ मला आवडेल. आणि मंडळीला मी दिसत होतो. तो इकडच्या सोफ्यावर बसलेला, मला किचनमधलं सगळं दृश्य दिसतंय. आणि मी इथं बसलेलो सोफ्यावरती. तिला म्हणलं, ग जेवायला काय? तिनं मला नजरेने सांगितलं.
काढून दे. हे इथून काढून दे. ती मला असं म्हणत होती, अगं जेवायला कर ना ग. ती म्हणायची, अरे म्हणलं मी कधी नाही म्हणत नाही, पण आजच का. आणि मग तिला मी बळच करायला लावलं स्वयंपाक. तो जेवला मस्त. आणि त्याला परत मग फाट्यावरती नेवाशा फाट्यावरती त्याला सोडलं. तो पण गेला. रात्री 7-7:30ला मी पुन्हा घरी गेलो. म्हणलं अगं जेवलोय आता, मला काही जेवायची गरज नाही आहे. बसली माझ्याजवळ येऊन आणि ती मला म्हणत होती, अहो ऐका ना प्लीज ऐका ना. म्हणलं काय आहे. मी याच्या अगोदर कधी कोणाचा जेवणाचा कंटाळा केला आहे काय कधी. ते म्हटलं नाही, एखादी जरी 25 माणसं आले तर मी एका तासात उरकून जेवायला घालते की नाही त्यांना. म्हणलं हो. मग आज मी तिला म्हटलो, मग मगाशी तुझं असं का ग, काय का करत होते असंच. नको जाऊ द्या त्याला, नको जाऊ द्या त्याला, असं का म्हणत होती मला डोळ्यानं. तर तिनं मला सांगितलं, इतके मित्र आले तुमचे, पण हा जरा मित्र होता ना जरा वेगळाच होता. म्हणलं काय ग. त्याची नजर जरा वेगळीच होती. कोणाला सगळ्यात जास्त कळतं नजरेतलं. येस, ज्याची नजर, आणि ट्रकवर लिहिलेलं राहतं, बुरी नजर वाले तेरा. हा, नजर कळते. आता माझ्या शेजारी घर आहेत काही, आणि त्या घरामध्ये नको ते माणसं यायला लागले. तर मी त्या घरामालकाला सांगितलं, ए यार हे माणसं नको बोलू. तो मला काय म्हणलं माहिती आहे का, मग आमच्या चांगल्या ओळखी झाल्या तर तुला पटत नाही. अरे म्हणलं नको, खराब आहे तो. म्हणजे आमच्या एवढ्या स्टँडर्ड ओळखी मोठे माणसं आमच्या घरात येतात, तू सांगतो येऊ नकोस. म्हणलं तुझ्या पद्धतीने पाय. 2-3 आठवडे त्या घरात तो माणूस आला जो यायला नको होता, आणि त्या माणसाने त्याची बायकोच पळून नेली. तुमच्या घरात कोण येत आहे, लक्षपूर्वक आहे का. तुमच्या घरात कोण येत आहे. नको ते माणसं जर तुमच्या घरात येत असतील तर तुमच्या घरातली ऐश्वर्य संपायला काहीच वेळ लागत नाही. आणि म्हणून मायबापांनो, जगत असताना तुमची नजर कशावर असावीच पैरण चरण पहिलं. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझी तुमच्याकडून तिघाकडून बी गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. हे फास्ट झालं. तिघाकडून बी बरं का. हा, एक मात्र अगोदरच धरून टाकला तुम्ही. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. नंतरच जो मुखडा असेल का अंतरा असेल तो जरा फास्ट झाला, काही हरकत नाही.
पण मस्त म्हणलात. विठ्ठल विठ्ठल सदा नाम घोष गोड तुझे रूप, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. हे जडून राहावे तुझ्याकडे. डोळ्यावर सगळ्या गोष्टी आहेत. तुमचे डोळे कुठे आहेत याच्यावर तुम्ही मोठे आहात. विद्यार्थ्याचे डोळे कशावर असले पाहिजे? विद्यार्थ्याचे डोळे मोबाईलवर का अभ्यासावर अभ्यासावर असले पाहिजे. ज्ञानाचे डोळे ग्रंथावर असावेत. संताचे डोळे सर्वसामान्य माणसावर असावे. त्यांचा उद्धार करण्याकरता त्यांची तरफड असली पाहिजे. शेतकऱ्याचे डोळे आपल्या पिकाच्या किडीवर असावेत, तर त्याला योग्य नियोजन करता येईल. हे डोळे आहेत. MPSC स्पर्धा परीक्षा, UPSC MPSC स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करतोय, त्याचे डोळे स्टडीमध्ये गुंतलेले असावेत, अभ्यासामध्ये गुंतलेले असावेत, तर तो स्टँडर्ड आहे. कीर्तनकाराचे डोळे तुमच्या चेहऱ्यावरचा भाव वाचणारे असावेत. नाही तर देवा तुझी दुनिया आसी रे कसी, न्यार न्यार घडत या दर दिवसी. बुवा कीर्तन करी पण नजर पोरीवरी, न्यार न्यार घडत या दर दिवसी. कीर्तनकाराची दृष्टी ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणी अथी आणावे, मग संता त्या भजावे सर्वस्वेसी. लक्षपूर्वक आहे का? लक्षपूर्वक आहे का मायबापांनो? म्हणून जगत असताना तुमची दृष्टी कुठं आहे? तर सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया. डॉक्टरची दृष्टी रोग्याकडे असावी, त्या निधनाकडे असावी, तर तुम्ही सक्सेस आहात. नाहीतर नाही, तुम्ही संपायला काय वेळ लागणार आहे तुम्ही. आणि म्हणून माई जी आई आहे तिची दृष्टी लेकराकडे असावी. आता गेट टुगेदर झालं कुठंतरी, आता कुठं कोण्या जिल्ह्यात झालं माहित नाही, पण त्यांची 35 वर्षानं ती एका शाळेतले 2 जण भेटले. 35 वर्षानं. आणि ते म्हणला कशी आहेस तू? ते म्हणले मस्त आहेस मी. काय लेकरं बाळ? ते म्हणे 2 पोरं, 1 पोरीचं लग्न झालं मावाल्या. अच्छा. ते म्हणले तू कसा आहे? ते म्हणे मी असाच हिंडतोय. तो लग्न झालं, मी बी लग्न नाही केलं, तो जीव गुंतलेला होतं मावाला. रळलं ते तिच्या पैशी. ती घरी गेली 15 दिवसांनी लेकरं नवरा नातू सोडून त्याच्या बरोबर पळून गेली. कुठे आहेत तुम्ही? कुठे आहात तुम्ही? माई एक लक्षात असू द्या, आईची नजर लेकरावर, लेकराच्या कर्तृत्वावर, लेकराचे मित्र कोणते आहे त्याच्यावर, मुलीच्या मैत्रिणी कोणत्या आहेत त्याच्यावर नजर आहे. डोळे आहेत तुमचे कशावर आहेत? हे महत्वाचा विषय आहे सगळ्यात गोष्टी. मुलाचे मित्र कोणते, मुलीच्या मैत्रिणी कोणत्या, ही नजर आहे. आणि ज्या आईची नजर उत्कृष्ट आपल्या लेकरावरती आहे, त्या आईचं पोरग 100% जिल्हाधिकारी होऊ शकतं. आपल्या घरात MBBS, हृदयाचा स्पेशलिस्ट, ब्रेन ट्युमरचा स्पेशलिस्ट, गर्भाचा स्पेशलिस्ट, बालरोग तज्ज्ञ, स्किन स्पेशलिस्ट, डोळ्याचा स्पेशलिस्ट, मेंदूचा स्पेशल, बालरोग तज्ज्ञ. आपल्या घरामध्ये ब्रिलियंट लेकर जाल, ब्रिलियंट, शार्प, हुशार. आपल्या पोराला भेटण्याकरता लोकांनी 3-3 महिन्याची अपॉइंटमेंट घ्यावं लागेल. एवढं मोठं लेकर करा. त्याच्याकरता मी तुम्हाला सांगितलं, ताकद दंडातली लागेल का डोक्यातली लागेल? भगवान प्रभू रामचंद्रजीला ज्या कौसल्यामाईनं घडवलं, त्या कौसल्यामाईची नजर भगवंताच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीजवर होती. माझे राजे छत्रपती घडवले राजमाता जिजाऊन. रामाच्या, भीमाच्या, कृष्णाच्या, अर्जुनाच्या गोष्टी सांगून मोठे केले. मग राजमातेनं छत्रपती राजांची डोक्याच्या केसाचं वळण बदलवलं का डोक्यातले विचार बदलवले?
बरं, लेकरू जन्माला यायच्या अगोदरच नाही, 7वा महिना राजमातेला होता आणि त्यावेळेस सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थय्या थय्या नंगा नाच करत होते. मांग महार चमार कुमार तेली धनगर बंजारी माळी साळी कोळी मराठा लवार सुतार या 18 बगड स्त्रियांच्या जातीची आबरूची लक्तर दिवसा ढवळ्या वेशीवरती टांगले जात होते. माझ्या राजमातेला 7वा महिना चालू होता आणि गर्भाच्या बाळाची हालचाल पोटातले पोटात राजमातेला जाणवत होती. माझी राजमाता जगदंबेच्या समोर पूजे करता गेल्या आणि गेल्यानंतर एकच साकडं घातलं, आई जगदंबे, माझ्या पोटामध्ये हाडामासाचा गोळा वाढतोय, पोरगा आहे का पोरगी माहित नाही, पण माझ्या महाराष्ट्राच्या उरावरती सुलतानी सत्ता थय्या थय्या नंगा नाच करते. माझ्या बहुजन समाजातल्या स्त्रियांची आबरूची लक्तर दिवसा ढवळ्या वेशीवरती टांगल्या जात आहेत. माझ्या पोटी असा एक योद्धा जन्माला येऊ दे, पुरुष आहे का स्त्री माहित नाही, पण आबरू लुटणारे हात कलम करणारं लेकरू माझ्या पोटी जन्माला येऊ दे. एक गर्भात असताना माझी राजमातेचं गर्भावरती संस्कार आहेत. अरे 7वा महिना लागला, डोहाळे लागतात स्त्रियांना, बरोबर आहे का नाही? हो, राजमातेचे डोहाळे सांगू तुम्हाला. राजमातेनं म्हणावं, अरे कोण आहे तिकडे? जिमा साहेब, अरे कोणीतरी घोडा आणणारे, कोणीतरी हत्ती आणणारे, कोणीतरी तलवार द्या. कशा करता? मला घोड्यावर बसायची इच्छा होते. कितवा महिना चालू आहे? 7वा. आणि डोहाळे बघा मर्दानी. आणि आपल्या बायकोला डोहाळे लागले तर ती मेकुड खाती. नाही खात का? हा, माती खाती. नाही खात? राख खात नाही का डोहाळे लागल्यावर? अरे माझ्या राजमाता जिजाऊचे डोळे आहेत. घोडा द्या रे, घोड्यावरती बसावं, लगाम ओढावा आणि घोड्याला टाच मारावी आणि डोंगराच्या दऱ्या खरातून घोडा सुसाट वेगाने डोंगराच्या पठारावर जायचा. हातातली तलवार काढावी माझ्या राजमातेनं आणि सप 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 फिरवावी आणि मुखातून आवाज यायचा, हर 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 हर. आणि तोच आवाज डोंगरावरती जाऊन आदळायचा आणि पुन्हा त्याचा रिटर्न प्रतिध्वनी राजमातेच्या गर्भावरून आदळायचा. गर्भातलं लेकरू म्हणायचं, याच शब्दावरती स्वराज्याची स्थापना करल. अरे अवघात 14 वर्षाचं बालक, एक रक्तामध्ये वेगळ्याच प्रकारची सरसरी भरलेली, मर्दाने छावा, हिमालयाचं चूर्ण करल असा आत्मविश्वास, आवाज तर असा आकाशाच्या चिंधड्या चिंधड्या होतील असा आवाज. आणि सुसाट वाघ वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याकडे माझ्या छत्रपतीनं कटाक्ष टाकला ना, तो वारा शांत व्हायचा. माई, 14 वर्षाचं लेकरू, वयात आहे का विचारात आहे लेकरू? पोरग वयात नाही विचारात आहे. रायळेश्वराच्या मंदिरात गेलं आणि आपल्या डाव्या हाताची करंगळी कापली सरकन तलवारीनं आणि रक्ताचा अभिषेक केला आणि मुखातून शब्द उच्चारला, गुरकलं लेकरू, गुरकलं. हिंदवी स्वराज्याची स्थापना करल. काय म्हणलं? हिंदवी स्वराज्याची स्थापना करल. अरे ती काय आई साधी असेल का? तिच्या पोटी जन्माला येणारा हिरा काय साधा असेल का? अरे राजशहाजीचा DNA काय साधा असेल का? सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, वाहती प्राण शोभा खातर, वाहती प्राण शोभा खातर. असा शिव छत्रपती हलगार जी, असा शिव छत्रपती हलगार जी. पराक्रमी थोर केले पाजुनी पाणी दृष्ट गणिमास, पाजुनी पाणी दृष्ट गणिमास.
कीर्तीचा डंका भिडे गगनात जी 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 कीर्तीचा डंका भिडे गगनात जी हा जी जी प्रजेचा झाला प्रतिपालन, प्रजेचा झाला प्रतिपालन. रणनीतीचा होता मालक जी 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 रणनीतीचा होता मालक जी 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 भले भले. हे रामाजी जी हे रामाजी जी हे इथंच तोडायचं. एकच एकच लय बुळक नाही लागत. एकच. त्याच्याकरता बापाचा डीएनए सुद्धा तेवढाच क्वालिटीचा लागतो. नाही नाही, बापही तेवढ्याच क्वालिटीचा लागतो. बापाला 15 ते 25 वयोगट कळालेलं बाप असावा. नाही तर मग आपलं नाही करत. काय ठोके पाडीन. याला म्हणतात येडी माके चांद बेटेन उदबत्ती लगा के हागणे को बैठे. तुमच्याकडे किती पैसे आहेत याला कोणी विचारत नाही. तुमच्याकडे तुमच्या रक्तापासून निर्माण होणारं पोरग आणि तुमच्या गर्भातून जन्माला लेकरू हे किती स्टँडर्ड आहे याला आज विचारतात सगळे लोक. तुमच्या प्रॉपर्टीला कोणी काढी लावित नाही. 100 एकर जमीन, पोरग मावा खातन गोवा खातन दारू पित. तुमच्या घरात वाननेर आलेलं आहे. वाननेर फक्त त्याला शेपूट नाही. पोरे मोठं पोरग किंवा पोरगी ने आई पोरगी मोठी करत असताना तिच्याकडं एवढी निर्णय क्षमता स्टँडर्ड द्या, तिची बुद्धी आणि मन एवढं स्टँडर्ड करा ना, ती 200 रुपयाचे रिचार्जवरही पळून जाता कामा नाही. ज्याला ज्याला समजलं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काही समजलं नाही का त्याने लहान म्हशी घ्यायच्या, त्या भादरायच्या, त्याच्या गोचिड गाचिड काढायचे, मोठाल्या करायच्या आणि मग इकायच्या. आपण म्हणलं दूध खात नाही का, इकायचे फक्त. तू घांग्या आहे पक्का. तुमच्या घरात किती श्रीमंत आहे याच्याही पेक्षा तुमच्या घरामध्ये जन्माला येणारे पोरं विचारणं किती श्रीमंत आहेत. आणि विचाराने श्रीमंत करा पोरं मायबापांनो. ज्या घरामध्ये विचारानं श्रीमंत पोरं आहेत त्या घरातल्या बापाचं आणि आईचं सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पते स्वयरिया. महाराज स्वयरा झालात तुम्ही. काय आहे त्याच्याकडे गोड? गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम टाळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम. हे देई माझ प्रेम
बघा ना. हा अजिबात नाही. नाही म्हणजे नाही. अजिबात त्यांनी ऐकायला पाहिजे होतं माझं. तुम्ही लवकर 9ला चालू करा. मी काय सांगितलं, तुम्ही कीर्तन माझं पहिल्या दिवशी ठेवलं म्हणजे सुतळे आटुंबम पेटून दिला. वक्त किसी का गुलाम नाही आणि वेळेचं फार पक्का आहे. नाही मौत किसीची रिश्वत नाही रे. तुमच्या गावात अगोदर 1.5 तास येऊन बसलो. 7:30ला आलो. करे भैया 7:30ला आलो. मी जेवून रोहत केला. मी जेवून रवंत झाला. आणि वेळेला तुम्ही पक्के राहा. कार्यक्रम 8:30 ते 10:30 हा जुना टाईम झाला लई. म्हणजे झोपायच टाईम. आणि मग बाबांनी उळायचं काही उपयोग होत नाही. 8 ते 10 शार्प टाईम करा. उद्यापासून जर कळता आलं तुम्हाला तर. हां पुढच्या वर्षी कमीत कमी 7 ते 9 करा. तुम्ही म्हणता ते रुडून परंपरा चालू आहे. गप ते सांगूच नको. वेळ काळ टाईम महत्त्वाचा असतो. काळानुरूप बदलावं लागतं महाराज. माझ्या तिकडं नेवाज तालुक्यात 7 ते 9 टाईम आहे आणि मी 9 ते 11 कीर्तन घ्यायचं बंद करून टाकलेलं आहे. 8 ते 10 लिहिलं होतं माझ्या डायरीवर मी. 9 ते 11 कीर्तन घ्यायचं बंदच केलं. तुम्हाला इथून पुढं सांगतो, जो पुढच्या वर्षी स्टँडर्ड कीर्तनकार 9 ते 11 मिळणार नाही तुम्हाला. मिळते ते सारे गांगे गोंगे. 7 ते 9 फ्रेश टाईम असतो. तो आनंदाचा राहतो. आनंदाने कीर्तन श्रवण करतात. हे जांभळे येतात का काय करावं का काय करावं हे कळत. आपापले निष्पाप हात वरती करा. मला बघू द्या. निष्पाप अरे क्या पाप आहे. जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळाटाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला वाटे. हात वर केले का? अरे वा रे वा. आता एक टाळी. थोब्बा रखुमाई हरे विठोबा जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊली हाची वरदी संचारुणी राही हृदय माझा ज्ञानेश्वर. शेवटच्या चरणात दिग्दर्शन Hare
गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम गोड तुझे नाम. वेळ काळ टाइम महत्वाचा असतो म्हणून वेळेला महत्व देत चला. माझ्या बरोबर आलेले सतीशजी, तुषारजी, कृष्णाजी महाराज ते म्हणले हाय सावतोबा वाजायला तर मी झोपतो म्हणला. आबा झोपला होता. माझ्याकडं माळी आहेत पवित्र ओरिजिनल सुंदर तुळशीच्या, घेणारा असेल तर काढायला विकायला आणलेल्या आहेत. आणि चांगल्या प्रकारचा उतणार नाही मातणार नाही घेतला असा टाकणार नाही असा शुद्ध गंध आहे चंदनाचा. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ह्या इथं बसतील विकत घेऊन जा. 5 ते 7 मिनटंच बसणार आहे. मग आम्ही घरून पैसे घेऊन येतो तोवर आम्ही घरी जाऊ. सुंदर असं आणि बसून राहा. उद्याचं नियोजन सांगूस तर कोणी उठू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली दिली पुढे वेळी करा क्षमा पराध महाराज. करा क्षमा पराध महाराज. करा क्षमा पराध महाराज. ध्यान देव सर्व भाविकांना सूचना आहे की फक्त 2 मिनिटं वेळ द्या. कुणी शिस्त मोडू नका. कार्यक्रमाची रूपरेषा झाल्यानंतर सर्वांनी उठायचं आहे. सर्वांना आग्रहाची विनंती.